आज आपण संसदेमध्ये जी कायदा निर्मितीची प्रक्रिया चालते, ही प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडते याविषयीची माहिती प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण सादर करणार आहोत। भारताने संघ राज्य शासन पद्धती जी आहे, या संघ राज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि संघ राज्य पद्धतीचा स्वीकार केलेला असल्या कारणाने केंद्र स्तरावर कायदा तयार करण्याचा अधिकार संसदेला आहे आणि राज्य स्तरावर कायदा तयार करण्याचा अधिकार जो आहे तो कायदा तयार करण्याचा अधिकार विधिमंडळाला आहे। साधारणतः भारतीय राज्यघटनेचं जे 7वं परिशिष्ट आहे, या 7व्या परिशिष्टामध्ये जे विषय सूच्या दिलेल्या आहेत त्याच्यापैकी केंद्र सूची आहे, समवर्ती सूची आहे किंवा या विषय सूचीमध्ये समाविष्ट नसलेले शेष अधिकार आहेत, यांच्यावर कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला आहे। तसेच विशेष परिस्थितीमध्ये राज्यसूचीतल्या विषयावर देखील संसदेला कायदा करता येतो। राज्यसूची आणि समवर्ती सूची याच्यामध्ये जे विषय समाविष्ट आहेत, या विषयावर कायदा करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला असतो। संसदेने केलेला कायदा संपूर्ण देशाला लागू होतो, तर विधिमंडळाने केलेला कायदा त्या राज्यापुरता लागू होतो। घटनेचं कलम 107 ते 112 मध्ये भारतामध्ये कायदा कोणत्या मार्गाने निर्माण केला जातो किंवा कायदा निर्मितीची जी प्रक्रिया आहे, या कायदा निर्मितीच्या प्रक्रियेविषयी तरतुदी जी आहे त्या तरतुदी केलेल्या दिसून येतात। कायद्याचा जो कच्चा मसुदा असतो, या कच्च्या मसुद्याला विधेयक किंवा बिल असं म्हणतात। आता विधेयकाचे प्रकार कोणकोणते आहेत, तर साधारणतः विधेयकाचे मुख्य 2 प्रकार आहेत। त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे सार्वजनिक विधेयक आणि दुसरा प्रकार आहे खाजगी विधेयक। सार्वजनिक विधेयकाला सरकारी विधेयक असं सुद्धा म्हणतात। आता सार्वजनिक विधेयक साधारणतः मंत्र्यांकडून मांडलं जातं। 7 दिवस आधी पूर्वसूचना देऊन मंत्री सरकारी विधेयक किंवा सार्वजनिक विधेयक जे आहेत ते सार्वजनिक विधेयक मांडत असतात, कारण सार्वजनिक विधेयक हे सरकारी पक्षाकडून म्हणजे मंत्र्याकडून मांडलं जातं। तर खाजगी जे विधेयक आहे, हे खाजगी विधेयक संसदेच्या कोणत्याही सदस्याकडून मांडलं जातं। साधारणतः जास्तीत जास्त खाजगी विधेयके हे विरोधी पक्षाकडून मांडली जातात। साधारणतः 1 महिन्याची पूर्वसूचना देऊन कोणताही संसद सदस्य खाजगी विधेयक जे आहेत ते खाजगी विधेयक मांडू शकतो। अर्थात काही विधेयकं मांडण्यासाठी राष्ट्रपतीची परवानगी आवश्यक असते, कारण राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय काही विधेयकं मांडता येत नाही। उदाहरणार्थ अर्थ विधेयक असेल किंवा राज्याचं नाव बदलणं, सीमा बदलणं, आकार बदलणं, अशी जी विधेयकं आहेत यांना राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीने मांडता येतात। आता विधेयकाचे विषयानुसार 4 प्रकार पडतात की विधेयकाचं जे स्वरूप आहे, या स्वरूपानुसार विधेयकाचे 4 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे सामान्य विधेयक, म्हणजे ज्या विधेयकाचा वित्तीय विषयाशी काही संबंध नसलेलं जे विधेयक आहे त्या विधेयकाला सामान्य विधेयक असं म्हटलं जातं। दुसऱ्या प्रकारचं विधेयक आहे धनविधेयक। धनविधेयक मध्ये कोणकोणत्या विधेयकांचा समावेश होतो हे घटनेच्या कलम 110 मध्ये दिलेलं आहे। साधारणतः सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक खर्च, कर इत्यादी बाबतची जी विधेयकं असतात ती धनविधेयक असतात। धनविधेयक कोणतं आहे हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतीला असतो। त्यानंतर तिसऱ्या प्रकारचं विधेयक असतं वित्तीय विधेयक। घटनेच्या कलम 117 मध्ये वित्तीय विधेयक जे आहे त्या वित्तीय विधेयकाविषयी तरतुदी केलेल्या आहेत। वित्तीय विधेयक हे धनविधेयकापेक्षा वेगळं असतं। आणि चौथा प्रकार आहे घटना दुरुस्ती विषयक विधेयक। साधारणतः घटनेमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी जे विधेयक मांडलं जातं
त्याला घटना दुरुस्ती विधेयक असं म्हटलं जातं. तर साधारणतः विधेयकाचे हे स्वरूपानुसार 4 प्रकार पाडता येतात. आता विधेयक मंजुरीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया वेगवेगळ्या अवस्थेमधून किंवा वेगवेगळ्या टप्प्यामधून जात असते. सर्वात पहिला टप्पा येतो प्रथम वाचन. कोणतंही विधेयक, आता साधारणतः अर्थ विधेयक सोडून बाकीची सर्व विधेयकं दोन्ही सभागृहामध्ये मांडता येतात. फक्त अर्थ विधेयक हे आधी लोकसभेमध्ये मांडावं लागतं. साधारणतः 1 महिन्याआधी पूर्वसूचना देऊन सभापतीच्या परवानगीने विधेयक मांडता येतं. सभापती साधारणतः विधेयक ज्या दिवशी मांडायचं असेल, सभागृहाची जी कार्यक्रम पत्रिका असते, या कार्यक्रम पत्रिकेमध्ये विधेयक मांडण्याचा वेळ आणि दिनांक नमूद केलेला असतो. विधेयक मांडण्याच्या आधी सभागृहातल्या सर्व सदस्यांना विधेयकाच्या प्रती उपलब्ध करून दिल्या जातात की जेणेकरून ते विधेयकाचा अभ्यास करू शकतील आणि चर्चेमध्ये त्यांचा वापर करता येईल, या उद्देशाने त्यांना प्रती दिल्या जातात. साधारणतः पहिले वाचन जे आहे हे पहिलं वाचन परिचयात्मक स्वरूपाचं असतं. कारण पहिल्या वाचनामध्ये विधेयकाचा परिचय करून दिला जातो. कारण विधेयक मांडणारा जो सदस्य आहे, हा विधेयक मांडणारा सदस्य प्रथम वाचनामध्ये विषयाचं महत्त्व काय आहे, विषयाची प्रस्तावना काय, उद्दिष्टे काय, त्याची गरज काय, याचं महत्त्व जे आहे ते महत्त्व विशद करतो. विधेयक मांडणारे महत्त्व उद्दिष्ट कथन केल्यानंतर जर विधेयकाला काही लोकांचा विरोध असेल तर विरोधापैकी एक जण उठतो आणि तो विरोध का आहे हे नमूद करतो आणि विधेयकावर साधारणतः परिचयात्मक स्वरूपाची चर्चा होते आणि ती विचारविनिमय झाल्यानंतर जर विधेयक मान्य असेल सदस्यांना तर एखाद्या वेळेस आवाजवी मतदानाने किंवा गुप्त मतदानाने निर्णय घेतला जातो आणि विधेयक दुसऱ्या अवस्थेमध्ये जर सभागृहाने परवानगी दिली तर दुसऱ्या अवस्थेमध्ये जातं. त्याला म्हणतात द्वितीय वाचन. विधेयकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा जर कोणता असेल किंवा महत्त्वाची अवस्था असेल तर ती द्वितीय वाचन होय. कारण या अवस्थेमध्ये साधारणतः 4 पर्याय उपलब्ध असतात. सर्वात पहिला पर्याय असतो की द्वितीय वाचनामध्ये विधेयकावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ते विधेयक ताबडतोब चर्चेला घेतलं जाणं, हा पहिला टप्पा. किंवा विधेयक प्रवर समितीकडे पाठवणं, हा दुसरा टप्पा. तिसरा टप्पा, विधेयक हे दोन्ही सभागृहांची जी संयुक्त समिती असते, लोकसभा आणि राज्यसभा, तिच्याकडे पाठवणं. किंवा विधेयकावर जनमत जाणून घेण्यासाठी सरकारी गॅजेटमध्ये प्रसिद्ध करणं. तर या 4 पैकी कोणती तरी एका पर्यायाचा किंवा एका कृतीची निवड केली जाते. एक तर चर्चा केली जाते किंवा विधेयक प्रवर समितीकडे दिलं जातं किंवा संयुक्त समितीकडे दिलं जातं किंवा जनमत जाणून घेण्यासाठी सरकारी गॅजेटमध्ये प्रसिद्ध केलं जातं. तर द्वितीय वाचन मध्ये या 4 पैकी एक कृती केली जाते. त्यानंतर पुढची विधेयकाची अवस्था सुरू होते, समिती अवस्था. एखाद्या विधेयकावर सखोल अभ्यास करण्यासाठी विधेयक समितीकडे पाठवलं जातं. कारण समितीमध्ये मर्यादित मेंबर असतात आणि मर्यादित मेंबरांमध्ये या विधेयकावर सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा होऊ शकते. म्हणून समितीमध्ये विधेयक मांडणाऱ्या व्यक्तीला प्रतिनिधित्व दिलेलं असतं. कायदा मंत्री असतात. विरोधी पक्षातले लोक देखील समितीमध्ये घेतले जातात. समिती विधेयकावर अत्यंत बारीक सारीक तपशिलाने चर्चा करते, आवश्यक असलेली माहिती जमा करते, आकडेवारी जमा करते किंवा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यायचा असेल तर तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेते. समितीमध्ये प्रत्येक गोष्टीवर चर्चा केली जाते. मतदान देखील घेतलं जातं आणि मतदानामध्ये वेगळं मत मांडणाऱ्या व्यक्तींची देखील नोंद घेतली जाते. आणि समितीमध्ये विधेयकावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर एकमत जर झालं नाही तर मतदान होतं. मतदान झाल्यानंतर समितीकडून विधेयकाबाबत एक अहवाल किंवा मसुदा जो आहे तो मसुदा तयार केला जातो आणि तो मसुदा मग सभागृहाला सादर केला जातो. सभागृहात त्याच्यावर परत चर्चा होते आणि सभागृहात चर्चा झाल्यानंतर सभागृहाने काही दुरुस्त्या सुचवल्या असतील तर समिती त्याच्यामध्ये त्या दुरुस्त्या ॲड करते आणि या ठिकाणी समिती अवस्था संपते आणि मग पुढची अवस्था सुरू होते, ती म्हणजे तृतीय अवस्था किंवा ज्याला तृतीय वाचन असं म्हटलं जातं. या अवस्थेमध्ये
साधारणतः समितीने जो कच्चा मसुदा तयार केलेला आहे चर्चा करून सभागृहाची संमती घेऊन, तर तो सभागृहापुढे ठेवला जातो. म्हणजे समितीने जो अंतिम ड्राफ्ट तयार केलेला असेल हा ड्राफ्ट सभागृहापुढे ठेवला जातो आणि सभागृहात मग चर्चा जी होते की विधेयक स्वीकारावं की नाकारावं याबाबत चर्चा होते. तृतीय वाचनामध्ये फारशा दुरुस्त्या स्वीकारल्या जात नाही. थोडाफार किरकोळ बदल जो आहे तो थोडाफार किरकोळ बदल जे आहे तो केला जातो. कारण तृतीय वाचनामध्ये विधेयक स्वीकारावं की नाकारावं या विषयावर चर्चा होते आणि चर्चा संपल्यानंतर एकमत जर झालं नाही तर मतदान होतं आणि मग मतदानामध्ये विधेयक बहुमताने पास झालं की मग पुढचा टप्पा होतो की विधेयक संमतीसाठी दुसऱ्या सभागृहाकडे पाठवलं जातं. आता दुसऱ्या सभागृहाकडे विधेयक पाठवल्यानंतर दुसऱ्या सभागृहामध्ये प्रथम वाचन वगळता द्वितीय आणि तृतीय वाचन दुसऱ्या सभागृहामध्ये होतं. तर दुसरं जे सभागृह आहे ते साधारणतः विधेयकात सुधारणा करू शकते किंवा विधेयक जसंच तसं मान्य करू शकते किंवा विधेयक फेटाळू शकतं किंवा सुधारणा करून विधेयक पुनर्विचार जे आहे ते पुनर्विचारासाठी पाठवू शकतं किंवा कोणतीही कृती न करता विधेयक तसंच राहू शकतं. म्हणजे दुसऱ्या सभागृहाकडे 2-3 पर्याय उपलब्ध असतात. पहिला पर्याय असतो विधेयकात सुधारणा करणं, दुसरा पर्याय असतो विधेयक नाकारणं, तिसरा पर्याय असतो सुधारणा करून पुनर्विचारासाठी पाठवणं आणि चौथा पर्याय कोणतीही कृती न करणं. तर दुसरे सभागृह यापैकी कोणती तरी एक कृती करते. साधारणतः दुसऱ्या सभागृहाने जर विधेयकामध्ये सुधारणा सुचवलेल्या असतील, त्या सुधारणा जर पहिल्या सभागृहाने मान्य केल्या तर विधेयक मंजूर झालं असं समजलं जातं. सुधारणा मान्य केल्या नाहीत, सुधारणा जर मान्य केल्या नाहीत, सुधारणा फेटाळल्या किंवा 6 महिन्यापर्यंत कोणतीही कृती दुसऱ्या सभागृहाने केली नाही, म्हणजे एक तर दुसऱ्या सभागृहाने सुधारलेल्या सुधारणा स्वीकारल्या नाहीत किंवा 6 महिन्यापर्यंत कोणतीही कृती केली नाही, तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट दोन्ही सभागृहामध्ये मतभेद आहे असं मानलं जातं. कारण एका सभागृहाने विधेयक मान्य केलं आणि दुसऱ्या सभागृहाने काहीच हालचाल केली नाही किंवा त्यांनी सुचवलेल्या सुधारणा फेटाळल्या, तर हा दोन्ही सभागृहांमधला मतभेद आहे असं मानलं जातं. आणि हा मतभेद मिटवण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवतो आणि या बैठकीमध्ये बहुमताने विधेयक जर पास झालं तर ते राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं. राष्ट्रपतीची संमती हा विधेयकाचा अंतिम टप्पा जो आहे तो अंतिम टप्पा मानला जातो. कारण राष्ट्रपतीकडे विधेयक गेल्यानंतर राष्ट्रपती एकतर संमती देऊ शकतो किंवा रोखू शकतो. कारण घटनेमध्ये असं कोणत्याही ठिकाणी बंधन टाकलेलं नाही की किती दिवसामध्ये हे विधेयक मंजूर केलं पाहिजे. तर राष्ट्रपती एकतर संमती देऊ शकतो, एकतर विधेयक रोखू शकतो किंवा पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतो. अर्थात राष्ट्रपतीने जर पुनर्विचारासाठी विधेयक संसदेकडे पाठवलं आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तेच विधेयक जर पुन्हा मंजूर करून पाठवलं तर राष्ट्रपतीला ही स्वाक्षरी करावीच लागते. कारण राष्ट्रपतीला मर्यादित स्वरूपामध्ये नकाराधिकार जो आहे तो नकाराधिकार बहाल केलेला आहे. व्यापक स्वरूपामध्ये त्याला व्हेटोचा अधिकार दिलेला नाही. विधेयकावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली की विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. तर या पद्धतीने कायदा निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती कायदा निर्मितीची प्रक्रिया भारतामध्ये चालत असते. अर्थविधेयकाबाबत थोडीशी वेगळी प्रक्रिया आहे. कारण अर्थविधेयक हे लोकसभेमध्ये आधी मांडावं लागतं. लोकसभेने मंजुरी दिल्यानंतर राज्यसभेला 14 दिवसाच्या आत त्याला मान्यता द्यावी लागते. जर राज्यसभेने 14 दिवसाच्या आत त्या विधेयकाला मान्यता दिली नाही तर ते राज्यसभेने मान्य केलं असं समजलं जातं. किंवा अर्थविधेयकावर जर राज्यसभेने काही दुरुस्त्या किंवा सुधारणा शिफारशी सुचवलेल्या असतील तर त्या लोकसभेला मान्य असतील तर स्वीकारल्या जातात. लोकसभेने जर फेटाळल्या तर लोकसभेचा निर्णय जो आहे तो लोकसभेचा निर्णय हा अंतिम मानला जातो. तर या पद्धतीने भारतामध्ये कायदा कसा निर्माण केला जातो याची चर्चा आपण केली. कारण राज्यकारभार चालवण्यासाठी, धोरण आखणी करण्यासाठी
कायद्यांची आवश्यकता असते, कारण कायद्याशिवाय चालणारं सरकार हे अराजक सरकार असू शकतं. म्हणून कायदा कोणत्या प्रक्रियेतून कसा तयार केला जातो याबद्दलची माहिती देण्यासाठी प्रस्तुत व्हिडिओ मी तयार केलेला असेल. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.